महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्यासंदर्भात वंचित बहुजन आघाडी उद्यापर्यंत मसुदा देणार आहे। तिन्ही पक्षांना वंचितकडून उद्या संध्याकाळपर्यंत मसुदा दिला जाईल। या मसुद्यावर एकमत झाल्यानंतरच महाविकास आघाडीकडून पुढची रणनीती आखली जाईल। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहे। राजू, वंचित बहुजन आघाडी शिवसेनेसोबत म्हणजे ठाकरे गटासोबत जरी युती झाली तरी अजून ऑफिशियली महाविकास आघाडीचा भाग नाहीये। हा टप्पा किती महत्त्वाचा आहे या संपूर्ण प्रोसिजरमध्ये? प्रज्ञा, पाहतोय आपण महाविकास आघाडीमध्ये आम्ही सहभागी नाही असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं होतं आणि मागच्या बैठकीमध्ये चर्चा झाली होती। मात्र त्या बैठकीमध्ये एक मसुदा तयार करू आणि त्या मसुद्यावरती आगामी निवडणुका लढू अशा प्रकारची चर्चा झालेली होती आणि त्याच अनुषंगाने प्रकाश आंबेडकरांनी 2 दिवसापूर्वी सर्व पदाधिकाऱ्यांची, महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची जी आहे ऑनलाईन बैठक घेतलेली होती। या बैठकीमध्ये संपूर्णपणे चर्चा केली आणि काही मुद्दे काढले। ते मुद्द्यावरती आपण एकत्रित आलो पाहिजे आणि तेच मुद्दे जे आहेत ते उद्या संध्याकाळपर्यंत तीनही पक्षांना म्हणजे राष्ट्रवादी, शरद पवार, शिवसेना, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस या तीनही पक्षांना दिले जातील आणि त्यानंतर तिन्ही पक्षांना जर हा मसुदा मान्य असेल तर महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेऊ अशा प्रकारची भूमिका जी आहे ती प्रकाश आंबेडकरांनी घेतलेली आहे। त्यामुळे उद्या संध्याकाळपर्यंत वंचितचा जो काही मसुदा आहे, ते काय मुद्दे आहेत ते मुद्दे तीनही पक्षांना दिले जातील। त्यानंतर चर्चा होईल आणि त्यानंतर मग प्रकाश आंबेडकर ठरवणार आहेत की आपण महाविकास आघाडीसोबत जायचं की नाही। आपण जर पाहिलं का मागच्या निवडणुका सुद्धा महाविकास आघाडीनं अशाच प्रकारचा एक मसुदा तयार करत जे आहे ते एकत्र आलेले होते आणि आता पुन्हा एकदा महाविकास आघाडी जी आहे त्याचप्रमाणे आता वंचित सुद्धा हा मसुदा तयार करणार आहे। यामध्ये नेमके कुठले मुद्दे येतात तिन्ही पक्षांचे हे पाहणं महत्त्वाचं राहील। प्रज्ञा, राजू, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।